महालक्ष्मीनगर, सोलगेमळा, शहापूर येथील अज्ञात तरुणाच्या खुनाचा उलगडा, 3 आरोपी ताब्यात. महालक्ष्मीनगर, सोलगेमळा, शहापूर तालुका हातकणंगले येथील निर्जन स्थळी आढळलेल्या अज्ञात तरुणाच्या खुनाचा उलगडा करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर यांनी यश मिळवलं असून या प्रकरणी 3 आरोपींना ताब्यात घेण्यात आलंय. ही कारवाई अत्यंत तत्परतेनं करत पोलिसांनी गुन्हा उघडकीस आणलाय. दिनांक 18 फेब्रुवारी 2026 रोजी पहाटेच्या सुमारास संबंधित ठिकाणी एका तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. मृतदेहाच्या चेहऱ्यावर दगडाने ठेचल्याचं स्पष्ट दिसत असल्यानं त्याची ओळख पटवणं अवघड झालं होतं. घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. या घटनेची गांभीर्यानं दखल घेत जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाबाबत आवश्यक सूचना दिल्या. त्यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी अधिकाऱ्यांसह घटनास्थळी भेट देत तपासाची सूत्र हाती घेतली. सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ व पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र पथकं तयार करण्यात आली. सीसीटीव्ही फुटेजची तपासणी, तांत्रिक विश्लेषण तसेच परिसरातील विविध भागात ओळख पटवण्याचे प्रयत्न करण्यात आले. सोशल मीडियावर प्रसारित झालेल्या माहितीनंतर संबंधित तरुणाची ओळख शाहबाज शब्बीर शेख वय 23 राहणार शामरावनगर सांगली अशी पटली. नातेवाईकांकडून माहिती घेतली असता तो 2 दिवसांपासून मित्रांसोबत बाहेर गेला असल्याचं समोर आलं. तांत्रिक विश्लेषण व सीसीटीव्ही तपासणीतून शाहबाज हा स्प्लेंडर मोटरसायकलवरून आसिफ जिलानी यलकुंद्री वय 28 राहणार शामरावनगर सांगली, सोयल सलीम संधी वय 30 राहणार शामरावनगर सांगली व अखिल इसायली मुजावर वय 26 राहणार कृष्णानगर शहापूर रोड इचलकरंजी तालुका हातकणंगले यांच्यासोबत फिरत असल्याचं निष्पन्न झालं. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं नरंदे तालुका हातकणंगले येथे सापळा रचून आरोपींना ताब्यात घेतलं. पोलिसांची चाहूल लागताच त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पथकानं पाठलाग करून त्यांना जेरबंद केलं. प्राथमिक चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. प्राथमिक माहितीनुसार वैयक्तिक वादातून हा प्रकार घडल्याचं समोर आलंय. पुढील तपास शहापूर पोलीस ठाण्याकडे सोपवण्यात आलाय. ही कामगिरी वरिष्ठ अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ, प्रशांत निशानदार, पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव तसेच पोलीस अंमलदार सागर चौगुले, सुरेश पाटील, रामचंद्र कोळी, रुपेश माने, नवनाथ कदम, वैभव जाधव, प्रदीप पाटील, महेश पाटील, अमित सरजे, समीर कांबळे, हंबीरराव अतिग्रे, सतीश सूर्यवंशी, अनिल जाधव यांच्या पथकानं पार पाडली. दरम्यान या कारवाईमुळे गंभीर गुन्ह्याचा उलगडा अल्पावधीत करण्यात पोलिसांना यश आलं असून त्यांच्या तत्परतेचं कौतुक होत आहे. पुढील तपास सुरू आहे. आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.